गाईज, वेलकम टू नर्सिंग ज्ञान. आणि आज आपण बघणार आहोत खूप इम्पॉर्टंट टॉपिक ॲज अ क्लिनिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, ॲज अ प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तो आहे नॉर्मल लेबर, मेकॅनिझम ऑफ नॉर्मल लेबर आणि स्टेजेस ऑफ नॉर्मल लेबर. तर हा जो टॉपिक आहे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, तर मी त्याला सिम्पलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि या ज्या नोट्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे भेटून जातील. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जर तुम्हाला लॉंग टाईमसाठी हा जो टॉपिक आहे तो लक्षात ठेवायचा असेल तर. डेफिनेशन बघूयात नॉर्मल लेबरची. सिरीज ऑफ इव्हेंट टेक्स प्लेस इन जेनायटल ऑर्गन in an effort to expel the visible product of conception out of the womb through the vagina into the outer world. आता ही डेफिनेशन आहे. सिंपलमध्ये जर तुम्हाला बाय हार्ट करायची असेल तर आपण याचे 3 पार्ट्स करूयात. आता मी या ठिकाणी या एका सेंटेन्सचे 3 सेंटेन्स केले. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे 3 डब्ल्यूज लक्षात ठेवायचे, व्हॉट, व्हाय आणि व्हेअर. मग नॉर्मल लेबर म्हणजे काय? व्हॉट हे काय? सिरीज ऑफ इव्हेंट टेक्स प्लेस इन जेनायटल ऑर्गन. आता नॉर्मल लेबर म्हटल्यावरती कुठनं बेबी आउट होणार आहे? जेनायटल ऑर्गन, फिमेल जेनायटल ऑर्गनमध्ये. मग तिथे काय भरपूर सारे सिरीज ऑफ इव्हेंट घडणार आहेत. मग तुम्हाला भेटून गेलं व्हॉटचा आन्सर. मग आता व्हाय, का का घडणार आहे तिथे इतक्या साऱ्या सिरीज ऑफ इव्हेंट्स? का तर अँड एफर्ट्स टू एक्सपेल म्हणजे आउट करणे, एक्सपेल द विजिबल प्रॉडक्ट ऑफ कन्सेप्शन. कन्सेप्शनचे जे विजिबल प्रॉडक्ट म्हणजे जे फिटस आहे ते काय करायचं? एक्सपेल म्हणजे बाहेर टाकायचे. वेअर कुठे टाकायचे? बाहेर म्हणजे कुठे टाकायचे? तर थर्ड आहे आउट ऑफ दी वूम थ्रू द व्हजायना इनटू दी आउटर वर्ल्ड. म्हणजे मदरचं जे ऊम आहे त्याच्यातून बाहेर टाकायचे इनटू दी आउटर वर्ल्ड थ्रू दी व्हजायना. म्हणजे फिमेल व्हजायनामधून बेबी मदरच्या ऊममध्ये असलेलं जे विजिबल प्रॉडक्ट ते आउटर वर्ल्डमध्ये टाकायचे. तर खूप सिम्पल आणि खूप इझी डेफिनेशन करून सांगितली तुम्हाला, नक्कीच तुमच्या लक्षात राहील. नेक्स्ट बघूयात आपण स्टेजेस. आणि ह्या ज्या नोट्स आहेत त्या मी टाकणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नोट्सची लिंक आहे, तिथून तुम्ही नोट्स घेऊ शकता. आता बघूयात स्टेजेस ऑफ नॉर्मल लेबर. स्टेजेस ऑफ नॉर्मल लेबर म्हणजे जेव्हा आता बेबी डिलिव्हर होणार आहे, तर बेबी असंच डिलिव्हर होणार आहे का? नाही. तर भरपूर सारे चेंजेस होणार आहे, भरपूर सारे स्टेप्स होणार आहेत जेव्हा बेबी डिलिव्हर होतं. इनफॅक्ट आपण जेव्हा फूड खातो एखादं, तर ते डायरेक्टली आपल्या स्टमकमध्ये जातं का? नाही. त्याच्यावरती पण प्रोसेसिंग होते. काय होते? आपल्याला आपण अगोदर च्यू करतो म्हणजे चावतो, देन स्वॅलो करतो, गिळतो, आणि मगच ते थ्रू एलिमेंटरी ट्रॅक कुठे जाणार आहे? स्टमकमध्ये जाणार आहे. तसंच आहे नॉर्मल लेबरचं. खूप सिम्पल स्टेप्स आहेत, व्यवस्थित ऐका, स्किप न करता. तर फर्स्ट स्टेज बघूयात आपण. ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन टू फुल डायलेटेशन ऑफ सर्विक्स. मग याच्यामध्ये काय होतं? मदरला लेबर पेन खूप जास्त होतं. ट्रू लेबर पेन स्टार्ट होतात. मग ट्रू लेबर पेन स्टार्ट झाल्यावरती बेबी काय होतं? खाली डिसेंट होत जातं. मग बेबी डिसेंट झाल्यावरती काय होणार आहे? जे सर्विक्स आहे, फिमेल सर्विक्स आहे, ते डायलेटेशन होणार आहे. म्हणजे बेबीला येण्यासाठी आता काय होणार आहे? पॅसेज क्रिएट होणार आहे, रस्ता मोकळा होणार आहे बेबीचा. मग त्याच्यामुळे काय होतं? सर्विक्सचं फुल डायलेटेशन होतं. आपण त्याला काय बोलतो? सर्वायकल स्टेज सुद्धा बोलू शकतो पहिल्या स्टेजला. सेकंड आहे आता सर्वायकल डायलेटेशन झालं. मग नेक्स्ट काय? सर्वायकल डायलेटेशन झालंय म्हणजे बेबीला येण्याचा जो पॅसेज आहे तो एम्प्टी झाला, तो रिकामा झालाय. मग आता रिकामा झाल्यावरती बेबी तिथे थांबून राहणार आहे का? नाही. मग बेबी काय करणार? एक्सपल्शन होणार, म्हणजे बेबी बाहेर येणार आहे, म्हणजे एक्सपल्शन ऑफ फिटस. मग याला कुठली स्टेज बोलतात? फिटस स्टेज सुद्धा बोलू शकतात. देन थर्ड स्टेज आहे आता फिटस ऑलरेडी बाहेर आलं. मग आतमध्ये काय राहिलं? मेन इम्पॉर्टंट थिंग प्लासेंटा. मग थर्ड स्टेजमध्ये काय होणार आहे? एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. म्हणजे या स्टेजला आपण प्लासेंटल स्टेज सुद्धा म्हणू शकतो. आणि लास्ट स्टेज आहे ती ऑब्झर्वेशन स्टेज आहे. म्हणजे सगळं झालं आता प्लासेंटाचं ऑब्झर्वेशन करतात, त्याच्यामध्ये मदरचं ऑब्झर्वेशन करतात. 1 तासासाठी ऑब्झर्वेशनसाठी ठेवतात मदरला. मग तुम्हाला आय होप तुम्हाला समजलं असतील. 4 सिम्पल स्टेप्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे आपण स्टेजेस बघितल्या, पण त्या 4 स्टेजेस आहेत त्याला टायमिंग आहेत वेगवेगळे, की कुठल्या टाईमला सर्विस, किती टाईमपर्यंत सर्विस डायलेट होणार, देन कधी बेबी बाहेर येणार. आणि खूप इझी आहे टायमिंगसुद्धा लक्षात ठेवण्यासाठी. हा चार्ट लक्षात ठेवला तर काही लक्षात ठेवायची गरज नाही दुसरं. टायमिंग बघूयात आपण. प्रायमरीमध्ये जी फर्स्ट स्टेज आहे म्हणजे सर्वायकल स्टेज, सर्वायकल डायलेटेशन होण्यासाठी जी प्रायमरी आहे म्हणजे फर्स्ट टाइम मदत होते तिला 12 आवर्स लागतात, 12 तास लागतात. आणि मल्टी म्हणजे सेकंड टाइम, थर्ड टाइम प्रेग्नेंट असेल ती डिलिव्हर होण्यासाठी, सर्वायकल डायलेटेशन होण्यासाठी 6 तास लागतात. म्हणजे मल्टीमध्ये हाफ टायमिंग लागतो. देन सेकंड आहे फिटल म्हणजे आता फिटस बाहेर येण्यासाठी, एक्सपेल होण्यासाठी, म्हणजे ॲक्च्युअली डिलिव्हरी होण्यासाठी प्रायमरी म्हणजे जी फर्स्ट टाइम मदत आहे ती 1 ते 2 तास घेते, 1 to 2 आवर. आणि मग त्याच्या हाफ एन आवर घेते मल्टीमध्ये. देन थर्ड स्टेज प्लासेंटा बाहेर येण्यासाठी किती टाइम लागतो? तर प्रायमरी आणि मल्टी दोघींमध्ये पण प्लासेंटा बाहेर येण्यासाठी सेम टाइम लागतो, दॅट इज 15 मिनिट, 15 to 20 मिनिट्समध्ये प्लासेंटा एक्सपेल होतो. देन लास्ट स्टेज ऑब्झर्वेशनसाठी सुद्धा मल्टी आणि प्रायमरीचा टायमिंग सेम आहे, ते म्हणजे 1 तासासाठी दोन्ही पण मदर्सला ऑब्झर्व करतात.
तर खूप इझी आहे. स्टेजेस पण मी सांगितलं, टायमिंग सुद्धा सांगितले, त्याला अदर नेम काय ते सुद्धा सांगितलं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण नेक्स्ट बघूयात मेन इम्पॉर्टंट टॉपिक, मेकॅनिझम ऑफ लेबर. स्किप करू नका. मेकॅनिझम ऑफ लेबर आपण स्टार्ट केला आहे. अगोदर डेफिनेशन म्हणजे समजून घेऊ की काय ॲक्च्युली मेकॅनिझम ऑफ लेबरची डेफिनेशन. series of movement that occurs on the head in the process of adaptation during its journey through the pelvis. फिटसच्या हेडवरती भरपूर सारी प्रोसेस होतात. त्याच्यासाठी चेंजेस होतात, प्रोसेस होतात की जे बेबीचं हेड आहे ते पेल्विसच्या पॅसेजमधनं इझिली एक्सपेल होण्यासाठी, इझिली त्यातनं जाण्यासाठी बेबीच्या हेडमध्ये चेंजेस होतात. तर त्याला काय बोलतात, मेकॅनिझम ऑफ लेबर. इथे एक सेंटेन्स लिहिलंय, बघू शकता तुम्ही. तर ते सेंटेन्समधनं कसं लक्षात ठेवायचं मेकॅनिझम ऑफ लेबर. तर बघूया सेंटेन्स काय की एक दिवशी फिजाने बघितले. काय बघितले? ईना रडत होती. का? कारण इकडे रेश्मा एक्झाममध्ये एक्सपर्ट होती. हे सेंटेन्स जर लक्षात ठेवलं तर पुढे काहीच डिफिकल्ट नाही. पुन्हा एकदा बघूयात. एक दिवशी फिजाने बघितले, ईना रडत होती कारण इकडे रेश्मा एक्झाममध्ये एक्सपर्ट होती. आता कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, प्रत्येक जो वर्ड आहे त्याचं इनिशियल लेटर लक्षात ठेवायचं. ई मीन्स एंगेजमेंट. फिटसचं जे हेड आहे ते मदरच्या पेल्विसला एंगेज होणार आहे, म्हणजे फिट होणार आहे, ते पेल्विसमध्ये बसणार आहे. देन ते बसलं पेल्विसमध्ये की हां आता पेल्विसला कळेल की हेड करेक्टली बसलेलं आहे, मग आता ते बाहेर यायला स्टार्ट होणार. नेक्स्ट काय, डिसेंड. आता करेक्ट बसल्यावरती ते काय होणार, डिसेंड म्हणजे खाली जाणार, त्या पॅसेजमधनं थोडंसं खाली सरकणार, त्याला बोलतात डिसेंड. यफ म्हणजे फ्लेक्शन. फ्लेक्शन म्हणजे आता ते खाली जाणार आहे, पण खालचा जो प्रेशर आहे त्याने काय होणार आहे, बेबीचं हेड फ्लेक्स होणार, म्हणजे आतल्या साईडला टर्न होणार आहे थोडंसं. फ्लेक्शन झालं. देन आय आर म्हणजे इंटरनल रोटेशन. म्हणजे आता ते फ्लेक्स झालंय, मग आता ते बाहेर येण्यासाठी डायरेक्टली येणार आहे का नाही, त्याला थोडंसं रोटेट व्हावं लागेल, मग त्याला काय बोलतात, इंटरनल रोटेशन. आतमध्ये ते रोटेट होणार आहे. देन सी मीन्स आता रोटेट झालंय बेबीचं हेड फायनली. सी म्हणजे क्रॉनिंग. क्रॉनिंग म्हणजे काय की बाहेरनं एक्झामिन करतो तेव्हा दिसतं की बेबीचं जे हेड आहे ते आपल्याला व्हिजिबल होतं बाहेरून, त्याला बोलतात. फायनली आता बेबी खाली आलेला आहे पूर्णपणे. क्रॉनिंग म्हणजे ऑलमोस्ट डिलिव्हरी होत आहे आता. देन ई म्हणजे एक्सटेन्शन होणार आहे. आता क्रॉनिंग झाली, एक्सटेन्शन म्हणजे बेबीचं हेड बाहेर येणार आहे. अगोदर फ्लेक्स झालं होतं, आता क्रॉनिंग झाली म्हणजे दिसलंय बेबीचं हेड. आता क्रॉनिंग झाली म्हणजे बेबीचं हेड दिसलंय, मग काय होणार, ते फ्लेक्शन झालं, हेड एक्सटेंड होऊन बाहेर येणार आहे. एक्सटेंड झालं. देन आर मीन्स रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशन म्हणजे आता ती बाहेर येणार आहे. रेस्टिट्यूशन म्हणजे इन सिम्पल रेस्ट. ते रेस्ट स्टेजला जाणार, त्याची काहीच मुवमेंट नाही आता. देन ई म्हणजे आता जे आपण अगोदर बघितलं आय आर म्हणजे इंटरनल रोटेशन झालं होतं हेड, म्हणजे नेक आणि नेकमध्ये जो पीळ पडलेला होता तो आता पीळ निघणार आहे, म्हणजे एक्सटर्नल रोटेशन होऊन जे जो ट्विस्ट झाली होती जी नेक ती नॉर्मल स्टेजला येणार आहे. देन फायनल ई म्हणजे एक्सपल्शन ऑफ ट्रंक. जी राहिलेली बेबीची ट्रंक आहे ती काय होणार आहे, एक्सपेल म्हणजे आउट होणार आहे. आणि अशा प्रकारे डिलेव्हरी एंड. खूप सिंपल आहे मेकॅनिझम ऑफ लेबर. आता एक एक करून बघूयात आपण थोडं डेप्थमध्ये. फर्स्ट स्टेज बघूयात आपण मेकॅनिझम ऑफ लेबरमध्ये एंगेजमेंट. जसं की मी सांगितलेलं तुम्हाला, तरी एंगेजमेंट होते जेव्हा लार्जेस्ट डायमीटर ऑफ फिटल हेड आणि पेल्विसचा एकमेकांना मॅच होतो. फॉर एक्झाम्पल हे मॅटर्नल पेल्विस आहे आणि हे फिटल हेड आहे. मग हे कधी एंगेज होणार, जर पेल्विसपेक्षा जर हेड मोठा असेल तर एंगेज होईल का, आतमध्ये जाईल का, फिटल हेड नाही. जर पेल्विस आणि फिटल हेडची जी साईज आहे ती सेम असेल तर काय होणार आहे, एकमेकांना ते एंगेज होणार आहे, म्हणजे हा इझिली नेक्स्ट स्टेपला इझिली आतमध्ये जाणार फिटल हेड. हे समजलं एंगेजमेंट. मग आता बघूयात आपण की फिटल हेडचा लार्जेस्ट डायमीटर हे तुम्हाला माहीत पाहिजे कुठला आहे, तर बायपॅरायटल डायमीटर. बायपॅरायटल म्हणजे आपले हे दोन पॅरायटल बोन्स आहेत, लेफ्ट आणि राईट पॅरायटल बोन. मग असा जो डायमीटर आहे फिटल हेडचा तो सगळ्यात लार्ज असतो, 9.5 आहे. आणि ट्रान्सवर्स डायमीटर ऑफ मॅटर्नल पेल्विस. मॅटर्नल पेल्विस सुद्धा हे, आता हे जर पेल्विस असेल तर हा जो डायमीटर आहे तो ट्रान्सवर्स डायमीटर. आणि हे दोघं एकमेकांना मॅच झाले की एंगेजमेंट झाली. देन आता एंगेजमेंट झाली, नेक्स्ट काय होतंय, हेड मूव्स टू द पेल्विक ब्रिम. म्हणजे पेल्विक ब्रिम कडे जाते आता फिटल हेड. मग एदर ते राईटनी जाणार किंवा लेफ्टनी जाणार. देन आता पेल्विक ब्रिम मध्ये गेल्यावर फर्स्ट कुणाला टच होणार आहे, पेल्विक ब्रिमचे पार्ट्स माहीत पाहिजे तुम्हाला. पेल्विक ब्रिम लक्षात ठेवायची, तर ती लक्षात ठेवा, आय सी आणि यू. आय सी यू लक्षात ठेवायचं. आय म्हणजे इनलेट, सी म्हणजे कॅव्हिटी आणि यू म्हणजे आउटलेट. मग आता फर्स्ट कुठे जाणार आहे, इनलेटमध्ये. इनलेटमध्ये पण सेम होणार आहे. काय होणार आहे, फिटल हेडचा जो वायडेस्ट पार्ट असेल तो पेल्विक इनलेटच्या वायडेस्ट पार्टला फिट होणार आहे.
फिट होणार आणि तिकडनं नेक्स्ट स्टेप होणार. दुसरी स्टेप कुठली? डिसेंट. तिथं जर इनलेटला फिट झाला तो तर डिसेंट होणार आहे. सेकंड स्टेप आहे डिसेंट. डिसेंटमध्ये काय होतं? फर्स्ट एंगेजमेंट डिसेंट म्हणजे आता काय होणार आहे? फ्रॉम पेल्विक इनलेटमधनं जे फिटल हेड आहे ते कुठे जाणार? पेल्विक फ्लोअरमध्ये जाणार आहे. मग आता हे डिसेंट म्हणजे बेबीचं हेड जे आहे ते खाली सरकणार आहे. का सरकणार आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. व्हाय की युटेराइन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जे लेबर पेन स्टार्ट असतात ते म्हणजे काय? युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. कंटिन्यू जे युटेरस आहे ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतं. तो एक फोर्स असतो. देन ॲम्निओटिक फ्लुइडचा प्रेशर, जो ॲम्निओटिक फ्लुइड बेबी खाली डिसेंट झाल्यावरती जो वरती ॲम्निओटिक फ्लुइड असेल त्याचा जो प्रेशर असेल तो सुद्धा बेबीच्या हेडवरती पडणार आहे. देन ॲब्डोमिनल मसलचं कॉन्ट्रॅक्शन. ॲब्डोमिनल मसल सुद्धा हेल्प करतात त्यासाठी डिलेव्हरीसाठी. ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. तर या तिघांचा मिळून तो जो प्रेशर आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रेशर तो फिटल हेडवरती पडणार आहे. फिटल हेडवरती पडल्यामुळे ते फिटल हेड आहे ते पेल्विक इनलेटमधनं पेल्विक फ्लोअरला जाणार आहे. याला बोलतात डिसेंट इन सिम्पलमध्ये. फ्लेक्शनमध्ये काय होतं? वन्स द फिटल हेड कॉन्टॅक्ट विथ द पेल्विक फ्लोअर द सर्वायकल फ्लेक्शन ऑकर्स. म्हणजे जे फिटल हेड आहे ते इनलेटमधनं खाली आलं आहे. इनलेटमधनं कुठं आलं? पेल्विक फ्लोअरला आलं. पेल्विक फ्लोअरला आलं की सर्वायकल फ्लेक्शन होतं आणि जे फिटल हेड जे असं आलेलं असेल ते फ्लेक्स होतं आतमधल्या साईडने. फिटल हेड जर फ्लेक्स झालं, हे डोकं जर खाली गेलं आपलं, फिटल हेड फ्लेक्स होतं म्हणजे काय होतं? ही जी चीन आहे ती थोडीशी चेस्टला लागते, खाली मानेला लागते. असं आलं की प्रेझेंटिंग पार्ट कुठला होतो आपला? हा कुठला पार्ट आहे? सांगितलं तुम्हाला ऑक्सिपिटो. ऑक्सिपिटो आणि इथे मागचा ब्रेगमॅटिक. हा ऑक्सिपिटो आणि हा ब्रेगमॅटिक. मग हा जो डायमीटर आहे ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक डायमीटर किंवा हा जो पार्ट आहे तो प्रेझेंटिंग पार्ट असतो. तो इधर राईट असेल किंवा लेफ्ट असेल. आता पेल्विक फ्लोअरचा जो डायमीटर आहे तो मोठा असतो. पेल्विक फ्लोअरचा पॅसेज मोठा असतो. मग आता इथं काय होतं? जे फिटल स्कल आहे ते छोटं पडतं. पेल्विक फ्लोअरसाठी जे फिटल स्कल आहे ते छोटं पडतं आणि फिटल स्कल छोटा असेल तर तो जो पॅसेज आहे तो त्याला इझी होतो डिलिव्हर होण्यासाठी. फोर्थ मेकॅनिझम आहे इंटरनल रोटेशन. मग आता इंटरनल रोटेशन कसं होतं, कुणामुळे होतं ते बघूयात. पेल्विक फ्लोअर हॅज अ गटर शेप. एकदा की फिटल हेड पेल्विक फ्लोअरमध्ये आला, इनलेटमधनं फ्लोअरमध्ये येतं. मग फ्लोअरमध्ये आल्यावरती तो पेल्विक फ्लोअरलाचा शेप कसा असतो? गटर शेप असतो. गटर शेपमध्ये कसा असतो? तो फॉरवर्ड आणि डाऊनवर्ड असतो. डाऊनवर्ड अँड फॉरवर्ड म्हणजे बेबीचं हेड अल्टिमेटली कुठे जाणार आहे? खालच्या साईडला जाणार आहे आणि डिलिव्हर होण्यासाठी जाणार आहे. मग बेबीचं हेड काय होतं? टर्न घेतं. तिथं इंटरनल बेबीचं हेड इंटरनली रोटेट होतं. मग ते एदर राईटला होतं किंवा लेफ्टला होतं. मग अगोदर मी काय सांगितलं तुम्हाला? फ्लेक्शनमध्ये कुठल्या पोझिशनला असतं ते? ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक पोझिशनला असतं. मग ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक म्हणजे ते ट्रान्सफर्स पोझिशनला असतं. मग ते एदर राईट ऑक्सिपिटो ट्रान्सफर्स असेल किंवा लेफ्ट ऑक्सिपिटो ट्रान्सफर्स असेल. मग ते ट्रान्सफर्समधनं कुठं? अँटिरियरला जातं. म्हणजे बेबीचं हेड काय होणार आहे? आपल्याला दिसणार आहे आता डायरेक्टली अँटिरियर पार्ट दिसणार आहे. म्हणजे हा पुढचा अँटिरियर पार्ट दिसणार आहे. ऑक्सिपिटो अँटिरियर पार्ट दिसणार आहे. इतका वेळ काय दिसत होता? ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक म्हणजे हा ट्रान्सफर्स पार्ट दिसत होता. आता कुठला पार्ट दिसणार आहे? हा डायरेक्टली अँटिरियर पार्ट दिसणार आहे. नेक्स्ट मेकॅनिझम इज क्राउनिंग. क्राउनिंग म्हणजे काय होतं? वाइडेस्ट पार्ट ऑफ फिटल हेड मूव्स थ्रू द नॅरोएस्ट पार्ट ऑफ द मॅटर्नल पेल्विस. आता इथे काय होणार आहे? मॅटर्नल पेल्विसचा जो पार्ट नॅरो असणार आहे आणि जे फिटल हेड आहे त्याचा डायमीटर जास्त असणार आहे. इकडनं त्याला बाहेर पडायचं आहे, डिलिव्हर होणार आहे ते. मग क्रॉनिक म्हणजे आपण कधी म्हणतो? क्रॉनिक म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल, कॉमन आहे की जेव्हा आपल्याला बाहेरून आपण एक्झामाइन करतो तर बाहेरनं आपल्याला वजाना थ्रू जे बेबीचं हेड दिसतं त्याला काय बोलतात? क्राउनिंग. क्राउनिंग इंडिकेट्स की बेबीची डिलिव्हरी आता काही सेकंदात, काही मिनिटामध्ये होणार. नेक्स्ट मेकॅनिझम आहे एक्सटेन्शन. एक्सटेन्शन म्हणजे सगळ्यात सिंपल आहे. एक्सटेन्शनमध्ये काहीच नाही जास्ती, फक्त इथं बेबीचं हेड आहे ते सक्सेसफुली डिलिव्हर होतं बिकॉज ऑफ कपल ऑफ फोर्सेस. जे पण कॉन्ट्रॅक्शन होत होतं, ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, देन ॲम्निओटिक फ्लुइडचा प्रेशर, सगळा जो प्रेशर एकंदरीत मिळून त्यांनी काय होणार आहे? सक्सेसफुली डिलिव्हरी ऑफ फिटल हेड. सेवन्थ मेकॅनिझम आहे रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशनमध्ये काय होतं? आता आपण अगोदरच्या स्टेप्समध्ये बघितलं की फिटल हेड जे आहे ते एक्सपेल झाले, बाहेर आले. मग आता अगोदर काय होतं? फिटल हेड बाहेर येण्याच्या अगोदर काय झालं? इंटरनल रोटेशन झालं. इंटरनल रोटेशनमुळे काय झालं? जो बेबीचा हेड आणि नेक आहे त्याला ट्विस्ट बसलेला. मग 6 नंबरच्या मेकॅनिझममध्ये बघितलं की बेबीचं हेड आउट झालेलं आहे. मग आता बेबीचं हेड आउट झाले आणि रेस्टिट्यूशनमध्ये काय होणार? जो पीळ पडला होता, जो ट्विस्ट झाला होता नेकला, तो नॉर्मल होणार. आणि बेबीची हेडची जी मुवमेंट आहे ती व्हिजिबल मुवमेंट आपल्याला दिसणार ड्यू टू दी अनट्विस्टिंग ऑफ दी नेक. देन आणि हे ट्विस्ट कसं होणार आहे? अगोदर इंटरनल रोटेशनला 180 सर्कल रोटेट झालेलं होतं. मग आता रेस्टिट्यूशनला पण अपोजिट टू इंटरनल रोटेशन. इंटरनल रोटेशनला जर राईटला ट्विस्ट टर्न झालं असेल तर रेस्टिट्यूशनला
लेफ्टला ट्विस्ट होणार आहे. फिटल ऑक्सिप्यूट आहे आणि मॅटर्नल थाय आहे ते एकमेकांना फेस करतात, एदर राईट असेल किंवा लेफ्ट असेल. तर हे झालं रेस्टिट्यूशन. खूप सिंपल आहे. याच्यामध्ये हेडची मुवमेंट होते, वन एंड ऑफ दिस अपोजिट सर्कल रोटेशन होतं, इंटरनल रोटेशन जे अपोजिट होतं वन एंड ऑफ द सर्कल, आणि ऑक्सिप्यूट आणि मॅटर्नल थाय एकमेकांना फेस करतात. नेक्स्ट मेकॅनिझम आहे एक्सटर्नल रोटेशन. एक्सटर्नल रोटेशनमध्ये काय होतं, आता बेबीचे हेड बाहेर आले म्हणजे इंटरनल रोटेशन संपले. पेल्विक पार्टमध्ये जेव्हा फिटल हेडचं रोटेशन होतं त्याला इंटरनल रोटेशन बोलतात. आता हे आउट आले, आउट ऑफ दी बॉडी, तर इथं बेबीचं हेड रोटेट होतं. आता काय रोटेट होणार एक्सटर्नल बेबीचं हेड, कारण की अगोदरच्या स्टेजमध्ये बघितलं आपण फक्त बेबीचं हेड बाहेर आलेलं. आता काय होणार आहे, जे राहिलेलं शोल्डर आहे अँटीरियर शोल्डर, जे शोल्डर पुढे असेल ते अगोदर येणार. मग ते दोन्ही पण शोल्डर एकाच वेळी बाहेर येऊ शकताय का, नाही. मग काय होणार, जे अँटीरियर शोल्डर असेल ते अगोदर येणार, म्हणजे एक शोल्डर येणार. मग शोल्डरला पण टर्न घ्यावा लागेल त्यासाठी, दोन्ही पण शोल्डर येऊ शकत नाही, त्यामुळे एका शोल्डरला ट्विस्ट होतं, टर्न घेतं. मग शोल्डर ज्या डायरेक्शननी टर्न होतं त्याच डायरेक्शननी फिटल हेड सुद्धा टर्न होतं. आणि हे सेम वन एट ऑफ द सर्कल रोटेशन होतं. रेस्टिट्यूशनमध्ये अगोदर बघितलं आपण, रेस्टिट्यूशनमध्ये जर फिटल हेड राईटला ट्विस्ट होत असेल तर या फेजमध्ये सुद्धा एक्सटर्नल रोटेशनमध्ये सुद्धा जे फिटल शोल्डर आहे ते पण राईटला टर्न घेणार, आणि फिटल शोल्डरने राईटला घेतला म्हटल्यावरती अल्टिमेटली फिटल हेड आहे ते पण राईटला टर्न घेणार, एदर राईट ऑर लेफ्ट, कुठल्या तरी एका साईडला. आणि आता एंगेजमेंट होताना एंगेजमेंट मी सांगितली तुम्हाला, फिमेल एंगेजमेंट म्हणजे मॅटर्नल पेल्विस आणि जे फिटल हेड होतं त्यांची एंगेजमेंट होताना जर फिटल हेड राईट साईडनी एंगेजमेंट झाली असेल तर आता या लास्टच्या फेजमध्ये एक्सटर्नल रोटेशनमध्ये राईटला झाली असेल तर जो राईट ऑक्सिप्यूटनी झाली असेल, राईट ऑक्सिप्यूट म्हणजे या साईडनी झाली असेल तर या स्टेजमध्ये सुद्धा जो राईट ऑक्सिप्यूट पार्ट आहे तो थायला फेस करणार. म्हणजे एंगेजमेंटच्या वेळी जो पार्ट एंगेज झाला राईट किंवा लेफ्ट तोच या फायनल एक्सटर्नल रोटेशनमध्ये मॅटर्नल थायला फेस करणार, एदर राईट किंवा लेफ्ट, हे लक्षात ठेवा. अँड दी लास्ट मेकॅनिझम इज एक्सपल्शन. एक्सपल्शनमध्ये काय होणार आहे, सिंपल आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की बेबीचं हेड आलंय, शोल्डर आलंय, मग राहिलेलं जे बॉडी पार्ट्स आहे, जो ट्रंक आहे तो येणार आहे आता एक्सपल्शनमध्ये बाहेर. आणि एक्सपल्शन झालं की सक्सेसफुली फिटल डिलिव्हरी झाली. टॉपिक समराईज करूयात आपण. मी तुम्हाला सेंटेन्स सांगितलं होतं, बघूयात तर सेंटेन्स तुमच्या लक्षात आहे का. एके दिवशी फिजाने बघितले ईना रडत होती कारण इकडे रेश्मा एक्झाममध्ये एक्सपर्ट होती. तर मग समराईज करूयात आपण. ई मीन्स काय, एंगेजमेंट, डिसेंट, देन फ्लेक्शन, देन इंटरनल रोटेशन, then crowning, extension, restitution, then external rotation, आणि expulsion. होप तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल आणि तुम्हाला हा समजलाही असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन.